Okay, friends, today we start the next topic and that is the redox reactions. Okay, हा टॉपिक खूप छोटा आहे पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे कारण याच्यामध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. नंबर फर्स्ट वन इज द ऑक्सिडेशन अँड सेकंड वन इज नथिंग बट द रिडक्शन. आपल्याला खूप सोपं वाटतंय परंतु ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही 12th स्टँडर्डला जाल त्यावेळेस 12th स्टँडर्डला तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणून एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, which one can be undergoes oxidation, which one undergoes reduction, which can be acts as oxidizing agent, which one can be acts as the reducing agent, then what is the change in oxidation number of that entity. हे सगळं आपल्याला त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजे म्हटलं तर हा खूप सोपा टॉपिक आहे, तेवढंच त्याचं बेसिक आहे, लक्षात घ्या. रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर हिअर वी कॅन डिस्कस नंबर फर्स्ट वन दॅट इज द डेफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन, सेकंड वन इज द डेफिनिशन ऑफ reduction. Number third one, what is the oxidizing agent? It is also called as the oxidant. Number next one is the reducing agent. It is also called as the reductant. Okay. त्याच्यानंतर what is the oxidation number? Definition of oxidation number. आपण तो कसा कॅल्क्युलेट करायचा तो इथे घेणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर. आणि ते कॅल्क्युलेशन करायसाठी आपल्याला काय रूल्स आहेत, दॅट आर द रूल्स फॉर असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर. एवढी आर्टिकल्स आपल्याला परफेक्टली आलीच पाहिजेत, लक्षात घ्या. म्हणजे या टॉपिक मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आता पाठांतर करण्यापेक्षा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो व्हेन यू कॅन consider here number first one, we can be starts the definition of oxidation and reduction. Actually up to the 10th standard we can be already studied this one, what is the definition of oxidation and what is the definition of reduction. Oxidation म्हटलं की आपल्याला माहिती आहे, नंबर फर्स्ट we can here that is the ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हटलं की आपण काय करतो तर ऑक्सिडेशन इज नथिंग बट अ प्रोसेस इन विच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन असं आपण म्हणतो, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऍडिशन केली जाते. जर का रिएक्शन आहे त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनची ऍडिशन होत असेल तर ऍट दॅट टाइम दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन असं आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. फॉर एक्झाम्पल, when you can consider the carbon can be combined with oxygen, at that time what happens here, there is a formation of carbon dioxide. बरोबर आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ दिस ऑक्सिजन इनटू दिस कार्बन देयर इज द फॉर्मेशन ऑफ CO2. म्हणजे जर कार्बन मध्ये ऑक्सिजनची ऍडिशन होते तर त्या रिएक्शनला बाळांनो आपण काय म्हणतो तर इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन. दॅट वन इज नथिंग बट यू कॅन कॅरीड आउट द ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. लक्ष देताय का बघा. म्हणजे आपण पहिली जी रिएक्शन घेतली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन. आणखीन एक एक्झाम्पल घेतो. सपोज फॉर एक्झाम्पल वेन कॅन कन्सिडर द मॅग्नेशियम मेटल which can be combined with oxygen Mg plus O2, at that time what happens here, there is the formation of MgO, that is nothing but the magnesium hydroxide. मग आता तुम्ही म्हणाल की सर आता इथं एक मॅग्नेशियम आहे, इथं एक आहे, पण इथं दोन ऑक्सिजन आहेत. म्हणजे इथं एक आहे, बॅलन्सिंगला इथं ट्वाइस लागेल, इकडं ट्वाइस लागेल. म्हणजे रिएक्शन आपली बॅलन्स होईल. म्हणजे काय येईल, twice Mg plus O2 gives twice MgO. That is the addition of this oxygen into the magnesium. It is called as the oxidation of magnesium. That is the addition of oxygen is called as the oxidation reaction. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजेत, लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे उदाहरणार्थ मी मॅग्नेशियम ऑक्साईड म्हटलं तर मॅग्नेशियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय तर मला तो माहिती आहे. इट इज नथिंग बट द MgO. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला कसा येतो हे पण तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस झालेलं आहे. दॅट इज नथिंग बट द क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर पावडर या क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर सोल्युशन. आठवत असेल तर बघा, त्याच्यामध्ये आपण एक बेसिक रॅडिकल शोधून काढतो, एक ऍसिडिक रॅडिकल शोधून काढतो आणि बेसिक रॅडिकल आणि ऍसिडिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, दॅट इज नथिंग बट द कटायन, करेक्ट. ऍसिडिक रॅडिकल ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, दॅट इज नथिंग बट द अनायन. व्हेन यू कॅन कंबाईन दिस कटायन अँड अनायन विथ इच अदर, ऍट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ दॅट मोलिक्यूल. बरोबर. मग आता समजून चला, फॉर एक्झाम्पल अगदी साधं सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जर समजा बेसिक रॅडिकल Mg शोधला तर त्याच्या डोक्यावर काय असतो 2+. ऍक्च्युअली यालाच आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणणार आहे, लक्षात घ्या. पण आपण त्याची डेफिनेशन नंतर क्लिअर करूया. ओके, क्लोरीन घेतला तर त्याच्या डोक्यावर काय असतो आपल्याला माहिती आहे, दॅट इज द Cl-. दिस -1 इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन. पण तो कसा आला काय आला ते आपण नंतर क्लिअर करूया. ओके, आता या दोघांचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर आपण लिहिताना कसं लिहिलंय तर मॅग्नेशियम किती वेळा लिहायचा, ह्या बाजूवाल्याच्या डोक्यावर जितक्या वेळा मायनस असेल तितक्या वेळा, याच्या डोक्यावर किती वेळा मायनस आहे, 1 वेळा. म्हणून मी मॅग्नेशियम लिहिला 1 वेळा.
लक्षात आलं का बघा. क्लोरीन किती वेळा लिहायचा, या बाजूवाल्याच्या डोक्यावर जितक्या वेळा प्लस आहे तितक्या वेळा, म्हणजे क्लोरीन किती वेळा लिहिणार मी, 2 वेळा. म्हणून मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे तर MgCl2. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द मॅग्नेशियम क्लोराईड कॅन बी हॅव्हिंग द फॉर्म्युला MgCl2, लाईक इन दॅट वे व्हेन यू कॅन कन्सिडर द Mg2+ अँड ऑक्सिजन कॅरीज -2. एका ऑक्सिजनवर किती असतो, -2 चार्ज असतो. ओके, मग आता मॅग्नेशियम किती वेळा लिहिणार तुम्ही तर 2 वेळा. म्हणजे आपण लिहिताना आपल्या कन्व्हिनियन्ससाठी असं लिहूया, Mg2 मॅग्नेशियम 2 वेळा आलं. ऑक्सिजन किती वेळा लिहिणार, 2 वेळा. म्हणजे इथं O सुद्धा काय आला 2, पण दोघांचा 2 कॉमन आहे ना, म्हणून 2 कॅन्सल केला आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आला MgO. नाहीतर तुम्ही असं म्हणाल, समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं लिहिलंय की Mg + O2 ॲट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ MgO2. हा फॉर्म्युला चुकेल बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला त्या मोलिक्यूलचा फॉर्म्युला, मोलिक्यूल आपल्याला लिहायचा कसा ते पहिल्यांदा महत्वाचं आहे. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर example, when you can write here the magnesium plus oxygen, at that time there is the formation of magnesium oxide having the formula MgO. लक्षात आला का बघा. आणि मग बॅलन्सिंग साठी इथं 2 ऑक्सिजन आहेत, म्हणून आपण इथं ट्वाइस लिहिलं, इथं नाही लिहिलं, लक्षात घ्या. आणि हे करताना मॅग्नेशियम 2 झाले, म्हणून इथं ट्वाइस Mg घेतलं. म्हणजे दॅट इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इनटू मॅग्नेशियम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. लक्षात येतंय का बघा. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द sodium Na plus O2, at that time what happens here, you know very well, when the oxygen can be combined with any element, at that time there is the formation of its oxide. त्याचं ऑक्साईड तयार होतं फ्लोरीन सोडून. हे पिरियडिक टेबल मध्ये आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. मग आता इथं सोडियम ऑक्साईड तयार होणार. मग सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय येईल तर आपल्याला एक माहिती असलं पाहिजे, सोडियमच्या डोक्यावर किती असतो तर +1 असतो. दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर, ज्याला आपण व्हायलन्स असं पण म्हणलंय, आपण नंतर क्लिअर करणार आहे. ऑक्सिजनच्या डोक्यावर किती असतं तर -2 असतो. आता दोघांचं कॉम्बिनेशन करा. सोडियम किती वेळा लिहिणार आपण तर 2 वेळा, म्हणजे Na2 आलं. ऑक्सिजन किती वेळा लिहिणार 1 वेळा, म्हणजे O आला. म्हणजे सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आला तर Na2O. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन सोडियम कॅन बी कंबाइन्ड विथ ऑक्सिजन देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम ऑक्साईड, दॅट इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इनटू सोडियम. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालं तर ऍट दॅट टाइम दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. पहिला पॉईंट क्लिअर होतोय का बघा बाळांनो. ओके, म्हणजे इथं पहिलं झालं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, पण हे करताना बॅलन्सिंगला इथं 2 ऑक्सिजन आहेत ना, इकडे एकच आहे, म्हणून इथं आपण ट्वाइस लिहिलं, बरोबर आहे. पण हे करताना सोडियम किती झाले टोटल 4, म्हणजे इथं काय येणार 4 येणार आहे. म्हणजे 4Na + O2 गिव्स ट्वाइस Na2O. रिएक्शन पाठ करण्यापेक्षा समजून घ्या बाळांनो, आणि रिएक्शन्स लिहिता आल्या पाहिजेत आपल्याला. ओके, म्हणजे व्हेन सोडियम कॅन बी कंबाइन्ड विथ ऑक्सिजन ॲट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम ऑक्साईड. Na2 हा कसा आला कळलं. म्हणजे पहिली डेफिनेशन आपली अशी आहे की when you can consider the addition of oxygen into that respective element, at that time that phenomenon is called as the ऑक्सिडेशन. पहिला पॉइंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन लक्षात घ्या. आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये झालेला आहे ऑक्सिजन हा कसा आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. ऑक्सिजन कसा आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात मी असंही म्हणू शकतोय की ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इनटू अनादर वन. लक्षात येतंय का बघा. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इनटू द अनादर एलिमेंट ऍट दॅट टाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. म्हणजे याची मी दुसरी डेफिनेशन अशी करू शकतोय की व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. लक्षात आलं का बघा. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ॲट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. आता साधं एक्झाम्पल आहे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल याच्यासाठी आपण असं घेतलं, मागाचं एक्झाम्पल आपण घेऊया. व्हेन द मॅग्नेशियम कॅन बी कंबाइन्ड विथ क्लोरीन, यू नो व्हेरी वेल क्लोरीन इज ऑल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. That is the chlorine electronegative element can be combined in magnesium. At that time there is the formation of magnesium chloride. It is called as the oxidation. लक्षात आलं. म्हणजे addition of electronegative element into that another respective element at that time it is called as the oxidation. म्हणजे ऑक्सिडेशनची ही दुसरी डेफिनेशन झाली. लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे addition of oxygen या addition of electronegative element at that time that process is called
कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. हा पहिला पॉइंट झाला आपला. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन डिफाईन द रिडक्शन. आता रिडक्शनची मला डेफिनेशन करायची आहे. ठीक आहे, लक्षात येतंय का बघा. ऑक्सिडेशनच्या ऐवजी आता मला काय करायचं आहे, रिडक्शन. एका वाक्यात सांगू का तुम्हाला, रिडक्शन इज अपोजिट टू ऑक्सिडेशन. म्हणजे इथं जर तुम्ही रिडक्शनचा विचार केला, लक्षात घ्या, तर इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे का नाही, तर मग मात्र इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन येणार आहे. बरोबर, त्याच्या उलट करायचं. म्हणजे रिडक्शन कोणाला म्हणतो आपण, तर व्हेन यू कॅन कॅरीड आउट द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द रिडक्शन. पटतंय का बघा बाळांनो. ओके, किंवा इथं ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे ना, तर याचा अर्थ आणखीन एक घेऊ शकतो आपण की इफ यू कॅन कन्सिडर द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन अ गिव्हन रिएक्शन ऍट दॅट टाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्शन. याच डेफिनेशनशी रिलेटेड मी ह्या दोन घेतल्या, लक्षात घ्या. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन, तर उलट करा. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असेल तर रिडक्शन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑक्सिडेशन, तर मग रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅट इज द रिडक्शन. ओके, अजून एक डेफिनेशन आहे. ऍक्च्युली ती मी पहिल्यांदा घेणार होतो, पण आता इथं घेतो मी. लक्षात घ्या, इथं स्टार करतो. खरं रिडक्शन कोणाला म्हणायचं, तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज द ऑक्सिडेशन. तसं व्हेन यू कॅन राईट हिअर द ऍडिशन ऑफ हायड्रोजन. लक्षात येतंय का बघा. Addition of hydrogen at that time that process is called as the reduction. हायड्रोजनची ऍडिशन झाली तर रिडक्शन, पटतंय, किंवा ऑक्सिजनची रिमूव्हल झाली तरी रिडक्शन. लक्षात घ्या, इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे ऑक्सिडेशन. तसंच मग आता मी इथं नंबर 3 ला लिहू शकतो की दॅट वन इज नथिंग बट इफ यू कॅन राईट हिअर द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍट दॅट टाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन, तर मग रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशन. थोडंसं एक लक्षात घ्या, इकडे तिकडे कन्फ्युज नाही, सावकाश लक्षात घ्या. आता नंबर 4th वन, हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. बरोबर आहे. जर हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे तर आपण असं म्हणू शकतो की व्हेन यू कॅन से हिअर ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. पटतंय का बघा, इट इज कॉल्ड एज द रिडक्शन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इज द रिडक्शन. उलट इकडे येईल, बरोबर त्याच्या उलट. आता इथं काय येईल, तर रिमूव्हल ऑफ ओके इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. खरं गंमत कशी आहे माहिती आहे का, ऍडिशन रिमूव्हल, ऑक्सिजन हायड्रोजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह, असं जरा कन्फ्युजन होऊ शकतं. कन्फ्युजनपेक्षा पहिल्यांदा आपण रिॲक्शन घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साधं एक्झाम्पल घ्या. आता समजून चला बघा, मी इथं घेतलं. ओके, आता एक बाय एक क्लिअर करा. ऍडिशन ऑफ ऑक्सिजनला आपण पहिली रिॲक्शन काय लिहिली, तर कार्बन प्लस ऑक्सिजन ऍट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. बाकीच्या रिएक्शन आता मी रिपीट करत बसत नाही, मग अशा पण लिहिल्या होत्या. बरोबर, दॅट इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इनटू दॅट रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड द ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट. बरोबर आहे. त्याच्याऐवजी ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हटलं, ही सुद्धा रिएक्शन चालेल बिकॉज द ऍडिशन दॅट इज द ऑक्सिजन इज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पण याच्यासाठी आपण रिएक्शन कोणती घेतली होती, तर इट इज नथिंग बट द मॅग्नेशियम प्लस क्लोरीन ऍट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ MgCl2. that is the addition of electronegative element, it is called as the oxidation. पटलं बाळांनो. आता जरा लक्ष द्या, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, तर सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द झिंक कॅन बी कंबाइन्स विथ सल्फ्युरिक ऍसिड. पटतंय का बघा. झिंक मेटल आपण जर H2SO4 मध्ये टाकला सल्फ्युरिक ऍसिड, ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, there is the formation of zinc sulfate along with there is the evolution of hydrogen. म्हणजे रिएक्शन कशी आली बघा, झिंक प्लस H2SO4 घेतलं तर याच्यातला SO4 आणि याच्यातला झिंक काय तयार झाला, झिंक सल्फेट ZnSO4, आणि हा जो हायड्रोजन आहे ना तो बाजूला गेला. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मधला हायड्रोजन हा रिमूव्ह केला. लक्षात आलं का बघा. या सल्फ्युरिक ऍसिड मधला जर हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तर ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. म्हणजे व्हॉट इज द ऑक्सिडेशन, दॅट इज द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन.
ऍडिशन ऑफ ऑक्सिजन या रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, दॅट इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. पटतंय? किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आता याच्यातला हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हच आहे ना, म्हणजे आपण आहे हीच रिएक्शन घेतली तरी चालेल, जास्त रिएक्शन करण्यापेक्षा, की याच्यामधला हायड्रोजन रिमूव्ह करा किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट रिमूव्ह केला तर दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. हा पॉइंट बाळांनो क्लिअर झाला. आता नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन कम्पेअर द रिडक्शन. सी फर्स्ट वन, व्हॉट इज द रिडक्शन? आता याच्यावर येतो पहिल्यांदा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. दॅट वन इज नथिंग बट सपोज वेन कॅन कन्सिडर द H2 प्लस Cl2 ॲट द टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl. म्हणजे हायड्रोजन कॅन बी ऍडेड इन टू क्लोरीन ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड. डायरेक्ट लिहिलं रिएक्शन सोपे आहे. म्हणजे आपण आता इथं लक्षात येते का बघा, की ऍडिशन ऑफ हायड्रोजन कॅन बी कॅरीड आउट ॲट दॅट टाइम. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज, दॅट इज द रिडक्शन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन होत असेल तर रिडक्शन म्हणायचं. पटतंय? नंबर नेक्स्ट वन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. एक एक पॉइंट क्लिअर करूया आपण. Hydrogen is the electropositive. When you can consider the hydrogen can be added into chlorine, that is the addition of electropositive element. At that time, that one is also called as the reduction. पटतंय बाळांनो? ओके. आता नंबर नेक्स्ट वन, when can consider the removal of oxygen. समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण आणखीन एक रिएक्शन घेऊया. when can say here that is the zinc oxide, ZnO प्लस कार्बन घेतला आपण. पटतंय का बघा. तर याच्यातलं काय होतं, तर झिंक वेगळा येतो आणि कार्बन मोनॉक्साईड तयार होतं. म्हणजे काय झालं, तर ऑक्सिजनला बाजूला काढला, झिंक ऑक्साईड मधल्या ऑक्सिजनला रिमूव्ह केला, म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. कार्बननं काय केलं, ऑक्सिजन खेचून घेतला, कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम झिंक ॲट दॅट टाइम, द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिडक्शन. म्हणजे आपण रिडक्शनच्या ज्या डेफिनेशन घेतोय, अगदी सोप्या डेफिनेशन, आणखीन परत शॉर्टकट देतो तुम्हाला, की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द ऍडिशन ऑफ हायड्रोजन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्शन, या रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्शन. रिडक्शनचा पॉइंट क्लिअर झाला. आता ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून मी काय म्हणेन, दॅट इज द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पटलं का बघा. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला बाजूला काढला, दॅट वन इज ऑल्सो रिडक्शन. म्हणजे आपल्या एक डोक्यात आलं की व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सी फर्स्ट वन. ओके. आता समजून चला. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो मुद्दामून, की समजा जर मी थोडक्यात घेतलं, व्हॉट इज द ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज द रिडक्शन. ठीक आहे, अगदी थोडक्यात घेऊया आपण. आता हे बघा, आपल्याला एक माहिती आहे, ऑक्सिडेशन कोणाला म्हणायचं, तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. या यू कॅन से ऑक्सिजनच्या ऍडिशनच्या ऐवजी रिमूव्हल कोणाची करायची, हायड्रोजनची. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. ही ऑक्सिडेशनच्या दोन डेफिनिशन झाल्या. बरोबर याच्या उलट करा बाळांनो. आता इथं काय येईल, ऍडिशन ऑफ ऑक्सिजनच्या ऐवजी काय येईल, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. आलंय का बघा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. किंवा उलटा विचार करा, काय येईल आता मग, रिमूव्हल ऑफ. बरोबर, आता कोणाची रिमूव्हल होणार, ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. मग आता एका वाक्यात सांगतो, की तुम्ही म्हणाल की सर हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऍडिशन, रिमूव्हल, हायड्रोजन, ऑक्सिजन, आमचं कन्फ्युजन होतंय. काय कन्फ्युजन करायची गरज नाही, फक्त खरं सांगू, एकच पॉइंट लक्षात ठेवा. नंबर फर्स्ट वन, हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पहिला पॉइंट क्लिअर, लक्षात येते का बघा. परत एकदा, हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता मला बाकी काहीच येत नाही, माझ्या फक्त डोक्यात एकच ठेवतो मी, व्हॉट इज द ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हटलं की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. एवढं लक्षात राहिलं, संपलं, कामच संपलंय. बघा, ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन जर आहे तर ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आला का दुसरा पॉइंट. आता ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तर काय असणार, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजेच काय येईल, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. सगळं लिहायची गरज नाही, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय.
लक्षात आलं का बघा. ऑक्सिडेशन म्हटलं की काय आलं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन हा कसा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजेच काय आलं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह. पटतंय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. त्यानंतर जर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तर रिमूव्हल कोणाची होईल, हायड्रोजनची. हायड्रोजन कसा आहे तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. बरोबर, याच्या उलट करा ना बाळांनो. आता जर इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तर रिडक्शनला कोणाची ऍडिशन करायची, हायड्रोजनची. म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे. आता हायड्रोजन कसं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजेच काय आलं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. लक्षात येत आहे का बघा. किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजनच्या ऐवजी काय येईल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन कसं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. एक वेळ कदाचित जरा थोडंसं क्लिअर करा की समजून चला, काही वेळा आपल्याला जर का लक्षात नाही आलं तर एवढं तर लक्षात ठेवा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज द ऑक्सिडेशन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज द रिडक्शन. म्हणजे हा पहिल्यांदा डेफिनिशन, हा ओल्ड कन्सेप्ट आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे बाळांनो. जमतंय का बघा. ओके, आता खरी गंमत काय आहे तुम्हाला सांगतो. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असं कधीही सेपरेट नसतं. आपल्या टॉपिकचंच नाव आहे रेडॉक्स रिॲक्शन्स. रेडॉक्स दॅट आर नथिंग बट द रिडक्शन अँड ऑक्सिडेशन, किंवा कदाचित तुम्ही असंही म्हणू शकाल ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, सपोज फॉर एक्झाम्पल, आता ह्या एक्झाम्पलला या, तुमच्या मनात प्रश्न यायच्या आधी आता इथं क्लिअर करतो. आपण याला काय म्हटलं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज द रिडक्शन, असं आपण म्हटलं, बरोबर आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज द रिडक्शन. आता मी उलटा विचार केला बघा, लक्षात घ्या की व्हेन यू कॅन कन्सिडर द हायड्रोजन अँड क्लोरीन, क्लोरीन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बरोबर आहे. क्लोरीन हा काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर मी उलट असं म्हटलं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पटतंय का बघा. मगाशी मी म्हटलं ऍडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन, पटलं. आता मी उलटा विचार केला, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे मी हायड्रोजनची ऍडिशन घेतली तर ते रिडक्शन येत आहे, क्लोरीनची ऍडिशन घेतली तर ते ऑक्सिडेशन येतंय. मग हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे, आला ना प्रश्न. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, धिस इज नॉट ओनली ऑक्सिडेशन या नॉट ओनली रिडक्शन. हे फक्त ऑक्सिडेशन किंवा फक्त रिडक्शन नाहीये बाळांनो. व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट ॲट द सेम टाइम रिडक्शन प्रोसेस इज ऑल्सो कॅरीड आउट. म्हणजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बोथ प्रोसेसेस विच कॅन बी कॅरीड आउट ॲट द सेम टाइम या सायमल्टेनियसली. म्हणजे असं कधीच नसतं. आता उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल देतो बघा. आपण इथं म्हटलं की व्हेन मॅग्नेशियम कंबाइन्स विथ क्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड, बरोबर. आपण काय केलं तर आपण इथं ऑक्सिडेशन म्हणताना आपण असं म्हटलं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट वन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. म्हणून आपण ऑक्सिडेशन साठी लिहिलं. मी उलटा विचार केला असता, मॅग्नेशियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, आलं का बघा बरं बाळांनो. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट वन इज कॉल्ड एज रिडक्शन. म्हणजे क्लोरीनची ऍडिशन घेतली की ऑक्सिडेशन येत आहे, मॅग्नेशियमची ऍडिशन घेतली की रिडक्शन येत आहे. मग हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे, तर बाळांनो दोन्हीही आहे. लक्षात घ्या. फक्त काय झालं की सुरुवातीला व्हेन यू कॅन वांट टू डिफाइन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, दीज आर द डिफरंट प्रोसेसेस अँड फॉर आवर कन्व्हिनियन्स यू कॅन डिफाइन दॅट वन, द ऑक्सिडेशन इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ह्या दोन मात्र लक्षात ठेवा. ओके. अँड व्हॉट इज द रिडक्शन, द रिडक्शन इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन, असं आपण म्हणतो. पटतंय का बघा बाळांनो. आणखीन एक गंमत देतो तुम्हाला, जरा थोडं लक्षात घ्या बघा. इथं लिहितो आता मी, व्हेन यू कॅन कन्सिडर, यू कॅन वॉन्ट टू कॅरीड आउट द रिॲक्शन बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. H2 प्लस O2 केलं काय तयार होतं आपल्याला माहिती आहे, देयर इज द फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. लक्षात आलं का बघा. ओके. H2 प्लस O2 गिव्स H2O. आता इथं दोन ऑक्सिजन आहेत म्हणून आपण इथं लिहिताना काय लिहितो, ट्वाइस H2O. आता हायड्रोजन 4 झाले म्हणून इथं काय लिहितो, ट्वाइस H2, बरोबर आहे. म्हणजे रिॲक्शन कशी आली, ट्वाइस H2 प्लस O2 गिव्स ट्वाइस H2O. पटतंय का बघा. आता मी असं म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन याच्यात ऍड झाला ना, म्हणजे काय प्रोसेस आली पाहिजे, तर दॅट वन इज द ऑक्सिडेशन. मग ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे का बघा. त्याच्याऐवजी उलटा विचार केला, हायड्रोजनची पण याच्यामध्ये ऍडिशन होऊन वॉटर तयार होत आहे ना,
म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन घेतलं तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर देर इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, बोथ आर द प्रोसेसेस विच कॅन बी कॅरिड आउट ॲट द सेम टाइम. आणि म्हणून पहिल्यांदा हे क्लिअर करा की अकॉर्डिंग टू द ओल्ड कन्सेप्ट या क्लासिकल कन्सेप्ट द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूवल ऑफ हायड्रोजन. Okay, and reduction is defined as the addition of hydrogen or removal of oxygen, and that one is called as the reduction. मग ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर खऱ्या डेफिनेशन्स आपल्याला जर क्लिअर कट करायचे आहेत तर दॅट वन इज कॉल्ड एज द मॉडर्न कन्सेप्ट, या यू कॅन से इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तो आपण समजून घेऊया बाळांनो, सी वन बाय वन समजून घ्या. पहिल्यांदा आता एका वाक्यात सांगतो, समजून चला आपण ही जरी रिएक्शन घेतली तर यातल्या कुणाचं नाही कुणाचं तरी दोघांपैकी एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन आहे. तसं इथं गेला, दोघांपैकी एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन आहे, म्हणजे दोन्ही एकत्र आहे. मग हे कसं शिकायचं तर सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन वांट टू डिफाइन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बाय इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट हा काय आहे नेमका हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. टॉपिक खूप मी परत परत बोलतोय, खूप सोपा आहे, पण फक्त एक आहे बाळांनो, तो व्यवस्थित समजून घ्या, लक्षात घ्या. ओके, सो सी फर्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, या यू कॅन से द मॉडर्न कन्सेप्ट फॉर द डेफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन कुणाला म्हणायचं, आता सी फर्स्ट वन, हे बघा अगदी सोपं आहे, ऑक्सिडेशन. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्या जर मला डेफिनिशन्स करायचे आहेत तर दीज आर द डेफिनिशन्स विच आर डिपेंड्स ऑन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन या गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आहे ना, इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार, इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कॅरीड आउट एनी केमिकल रिएक्शन ॲट द टाइम यू नो व्हेरी वेल आयदर देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन दिला जाईल किंवा इलेक्ट्रॉन घेतला जाईल, लक्षात घ्या. एक साधं एक्झाम्पल देतो. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर यू नो व्हेरी वेल व्हेन द सोडियम कॅन बी कंबाइन्स विथ क्लोरीन ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर देर इज द फॉर्मेशन ऑफ NaCl. बरोबर आहे बाळांनो. आता इथं दोन क्लोरीन आहेत म्हणून आपण इथं काय लिहितो ट्वाइस, इथं दोन सोडियम झाले म्हणून इथं लिहितो ट्वाइस. बघा लक्षात घ्या. मग मी आता असं म्हटलं, जरा थोडंसं क्लिअर करा की इथं दोन सोडियम आहेत, त्याच्यापैकी मी फक्त एकच सोडियम घेतला Na. आता इथं दोन क्लोरीन आहेत, खरं मी चुकीचं लिहितोय लक्षात घ्या, पण समजून घेण्यासाठी मी इथं एकच क्लोरीन घेतला तर मग मला काय मिळेल, एक NaCl. ऍक्च्युली ही रिएक्शन चुकीची आहे, लक्षात घ्या. आपल्या माहितीसाठी खरं इथं तुम्हाला लिहायचं असतं तर Cl2च लिहावा लागतो आणि जर का एक पाहिजे तर इकडं हाफ लिहिला पाहिजे, पण आपण तो नंतर क्लिअर करूया. सी वन बाय वन. ओके, आता इथं बघा Na प्लस Cl गिव्स NaCl आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, NaCl मध्ये सोडियम हा काय असतो, +1 आहे, क्लोरीन हा काय तर -1 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द सोडियम कॅन बी कन्व्हर्टेड टू Na+. बरोबर आहे माझं. आणि इकडं बघा Cl कॅन बी कन्व्हर्टेड टू Cl-. आता कळलं का नाही कळलं मला सांगा बाळांनो. म्हणजे जर मी सोडियम क्लोराईड तयार केलं तर इन दॅट धिस सोडियम ॲटम या मॉलिक्यूल विच कॅन बी अंडरगो द फॉर्मेशन ऑफ सोडियम आयन विच कॅरीज +1 चार्ज. याच्यामध्ये सोडियमवर चार्ज किती आहे, +1 आहे. अँड दिस क्लोरीन विच कॅन बी कन्व्हर्टेड टू क्लोराइड आयन दॅट इज द Cl2. आपण इथं लिहिणार आहे नंतर Cl2 कन्व्हर्टेड टू Cl-. म्हणजे आता इथं एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आता सोडियमचं कन्व्हर्जन जर मी Na+ ला केलं, लक्षात येतंय का बघा, तर मग ह्या सोडियमनं इलेक्ट्रॉन दिला का इलेक्ट्रॉन घेतला हे मला जजमेंट आलं पाहिजे. सी फर्स्ट वन. आता समजून चला फॉर एक्झाम्पल ऍक्च्युली कसं होतं तर यू नो व्हेरी वेल द सोडियम कॅन बी हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 11. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर दॅट इज द 1s2 झालेलं आहे आपल्याला, 2s2 2p6 आणि काय लिहितो आपण 3s1. बरोबर बाळांनो. समजा मी क्लोरीन घेतलं, ॲटॉमिक नंबर किती आहे 17 आहे. व्हॉट्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यू नो व्हेरी वेल 1s2 2s2 2p6 परत काय येतं 3s2 and 3p5. बरोबर. outermost electronic configuration for sodium and chlorine is like in this way. Sodium can be having the 1 electron in outermost energy level. Chlorine can be having the total 7 electrons in outermost energy level.
10th पर्यंत तुम्ही शिकलेला आहे. दॅट इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल कॅन बी कॅरीड आउट आयदर देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन या गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन दिला जाईल किंवा घेतला जाईल टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. आठवतंय का बघा, बरोबर आहे. आणि केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये आपण आणि डीप मध्ये जाणार आहे. आता जर मला सांगा, याचं जर आता आपण इथं ऑक्टेट जर फुलफिल केलं म्हणजे 2s2 2p6, तर हा एक इलेक्ट्रॉन सोडियम काय करेल मला सांगा, देऊन टाकेल. बरोबर आहे. आता इथं गेला, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग याला जर 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे तर हा एक इलेक्ट्रॉन क्लोरीन काय करू शकतोय, ऍक्सेप्ट करू शकतोय. म्हणजे इथं सोडियम कॅन बी डोनेट्स द इलेक्ट्रॉन फाईल द क्लोरीन कॅन बी accepts the electron. लक्षात येतंय का बघा बाळांनो. ओके, सो if you can say here, suppose for example when you can say here sodium can be donates the electron. आता सोडियमने इलेक्ट्रॉन दिला म्हणजे Na चं कन्व्हर्जन Na+ ला झालं, तर त्यानं इलेक्ट्रॉन दिला म्हणजे बाजूला राईट हँड साईडला आला. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन जर दिलाय तो कोणत्या साईडला लिहायचा, राईट हँड साईडला लिहायचा. म्हणजे Na कन्व्हर्टेड टू Na+ इलेक्ट्रॉन. आता डोक्यात आलं का बघा, लक्षात येतंय का बाळांनो बघा. ओके, आणि इथं जर गेला तर क्लोरीननं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय, त्याचं ऑक्टेट पूर्ण झालं. ऍक्सेप्ट जर केला, घेतला, तर इथं असं लिहायचं म्हणजे क्लोरीन कॅन बी गेन्स द इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस क्लोराइड आयन. लिहिताना कधी शक्यतो ॲरोच्या खाली ॲरो लिहायचा. लक्षात घ्या, म्हणून मी याला लिहिताना क्लोरीनला जरा लांब लिहिला इकडे या साईडला, की जेणेकरून मला रिॲक्शन लिहिताना व्यवस्थित दिसावं. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर सपोज फॉर एक्झाम्पल इन द फॉर्मेशन ऑफ NaCl. आता लक्षात घ्या बाळांनो, इन द फॉर्मेशन ऑफ NaCl व्हॉट हॅपन्स हियर, सोडियम कॅन बी डोनेट्स द इलेक्ट्रॉन. इथं इलेक्ट्रॉन दिलेला आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. बरोबर आहे. जर का इथं इलेक्ट्रॉन दिला जात असेल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल, तर ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. लक्षात ठेवा, खूप सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. व्हॉट इज द ऑक्सिडेशन, तर ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॅरीड आउट. In a given reaction, if there is the loss of electron is carried out, at that time that one is called as the oxidation. हा पॉइंट बाळांनो क्लिअर करा. लक्षात येतंय का बघा. ओके, आता इकडे घ्या, समजून चला क्लोरीन आहे. ओके, क्लोरीनने काय केलं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय. दॅट इज नथिंग बट देर इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. इलेक्ट्रॉन घेण्याची प्रक्रिया झालेली आहे. इफ देर इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे रिडक्शनची डेफिनिशन काय आली, तर रिडक्शन इज अ प्रोसेस इन विच द ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन या गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर सोडियम क्लोराइड कॅन बी फॉर्म फ्रॉम Na and Cl. ओके, ऍट दॅट टाइम द सोडियम अंडरगोज ऑक्सिडेशन. सोडियमचं काय झालं, ऑक्सिडेशन. अँड क्लोरीन अंडरगोज रिडक्शन. क्लोरीनचं काय झालं, रिडक्शन. म्हणजे याच्या अगोदरची डेफिनेशन घेतली असतं मी काय म्हटलं असतं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आठवतंय का बघा, दॅट इज ऑक्सिडेशन. इकडे गेलो असतं काय म्हटलं असतं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट इज द रिडक्शन. त्या डेफिनेशन पण बरोबर आहेत. लक्षात घ्या, हे बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हची ऍडिशन कोणामध्ये केली, सोडियम मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन. सोडियमचं ऑक्सिडेशन झालंय का नाही बघा बरं. Na+ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट कॅन बी ऍडेड इन टू दिस वन, म्हणजे काय झालं, रिडक्शन. क्लोरीनचं रिडक्शन झालंय का नाही बघा बाळांनो. पटतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर सपोज फॉर एक्झाम्पल सोडियम प्लस क्लोरीन देर इज द फॉर्मेशन ऑफ NaCl, ऍट दॅट टाइम देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. And if there is the gain of electron can be carried out, या gaining of electron can be carried out, at that time that one is called as the reduction. आता जरा थोडं लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल ही रिएक्शन आपण चुकीची लिहिली होती. मग आता इथं जर मला लिहायचं तर कसं लिहायचं, सी फर्स्ट वन. आपल्याकडे आता 2 क्लोरीन आहे, इथं Cl2 आहे ना, म्हणजे इथं मला लिहिताना काय लिहावं लागेल, हा Cl2 आला बघा. लक्षात आलं का बघा. ओके, आता जर मी Cl2 घेतला तर इथं Cl किती तयार होणार, 2 Cl तयार होणार ना, ऐका नाही, 2 Cl 2 मायनस झाले. मग हे 2 मायनस जर पाहिजे तर इकडं मला 2 इलेक्ट्रॉन लिहावे लागतील. म्हणजे या साईडला कधी रिएक्शन बॅलन्स करताना क्लोरीन 2 आहेत ऍटम, क्लोरीन 2 आहेत. चार्ज पण बघायचे, 2 मायनस आहेत, 2 मायनस आहेत. आता डोक्यात आलं का बघा बाळांनो, लक्षात आलं. आता जर ह्याला जर 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे तर सोडियम फक्त 1 देऊन चालेल का, कारण यानं दिलेलेच हा घेणार आहे.
म्हणजे याला पण 2 इलेक्ट्रॉन झाले पाहिजेत. म्हणजे या सगळ्या रिएक्शनला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं मिळेल का नाही बघा बरं. म्हणजे यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, यानं 2 इलेक्ट्रॉन घेतले. पटतंय का बघा. 2 सोडियमनं 2 दिले म्हणजे एकानं एकच दिलाय. लक्षात घ्या. 2 क्लोरीननं 2 घेतले म्हणजे एका क्लोरीननं एकच घेतलाय बाळांनो. म्हणून Na वर +1 आणि हा Cl वर -1 आहे. आता डोक्यात येत आहे. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर देयर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज द ऑक्सिडेशन, देयर इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज कॉल्ड द रिडक्शन. आता गमतीचा भाग इथल्या इथं सांगतो बघा. लक्षात येतंय का. मग आता आपण ह्या दोघांची जर का ऍडिशन केली, ह्या 2 रिएक्शनची काय केली, ऍडिशन. समजतंय का बघा. तर 2 इलेक्ट्रॉनला 2 इलेक्ट्रॉन काय झालं, कॅन्सल झालं. बरोबर. यानं 2 दिले, यानं 2 घेतले, दिल्याने घेतले, बॅलन्स झाले, कॅन्सल झाले. राहिलं काय रे, तर ट्वाइस Na प्लस काय मिळालं, Cl2 आहे. बरोबर. रिएक्टंटच्या साईडला. आता इथं काय मिळालं, ट्वाइस Na प्लस प्लस काय मिळालं, ट्वाइस Cl मायनस. पटतंय का बघा बाळांनो. आता आपल्याला एक माहिती आहे ना, याच्यातला एक Na प्लस आणि एक Cl मायनस एकत्र आला की काय तयार होतो, NaCl. मग 2 Na प्लस आणि 2 Cl मायनस जर एकत्र आले तर याच्या ऐवजी आपल्याला काय मिळेल मला सांगा. आलं का, ट्वाइस NaCl. म्हणजे when you can consider this reaction in which oxidation as well as the reduction is involved, this reaction is called as redox reaction. व्हॉट इज द रेडॉक्स रिएक्शन. ह्या रिएक्शन्स आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. ह्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. लक्षात घ्या. व्हॉट इज द रेडॉक्स रिएक्शन. इट इज अ रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रिडक्शन इज इन्व्हॉल्व्ड. Both processes are involved at that time. That one is called as the redox reaction. पटतंय बाळांनो. मग आता एक साधं एक्झाम्पल देतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, आपण याच्याशी रिलेटेड आणखीन एक्झाम्पल्स घेऊया. सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट द रिएक्शन्स फॉर ऑक्सिडेशन. फक्त आता आपण काय करूया, ऑक्सिडेशनच्या रिएक्शन्स लिहूया. ठीक आहे. जरा थोडं लक्षात आलं तर बघा. समजा नंबर फर्स्ट वन आपण काय घेतलं, सोडियम आहे. त्याचं कन्व्हर्जन कशाला केलं, तर Na+ ला केलं. म्हणजे Na प्लस, Naचा Na प्लस झाला म्हणजे साहजिकच ह्याच्या डोक्यात जर +1 आलाय तर त्याने एक इलेक्ट्रॉन काय केलेला असणार आहे, दिलेला. म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट वन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. पटलं का बघा. ही एवढीच रिएक्शन लिहिली आपण. आणखीन एक लिहूया आपण, समजून चला. फॉर एक्झाम्पल हे बघा, आता मी असं लिहिलं, मॅग्नेशियम आहे. मला माहिती आहे मॅग्नेशियमच्या डोक्यावर किती प्लस असतात, तर 2 प्लस. म्हणजे Mg2+ असं झालं. मॅग्नेशियम कन्व्हर्टेड टू Mg2+. कळतंय. म्हणजे साहजिकच Mg न काय केलं असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन दिले असणार तरच त्याला 2+ मिळेल. म्हणजे हियर देयर इज द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. इट इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. पटलं का बघा बाळांनो. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम. आपल्या माहितीचं घेऊया आधी. अल्युमिनियम काय करतो, तर Al च्या डोक्यावर 3+ असतं. म्हणजे अल्युमिनियम कॅन बी डोनेट्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, तर 3 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. म्हणजे Al कन्वर्टेड टू Al3+ प्लस 3 इलेक्ट्रॉन. देर इज ऑल्सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. म्हणजे इन दिस ऑल 3 एक्झाम्पल, इफ देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट ॲट दॅट टाइम, दिट इज द ऑक्सिडेशन. पटलं. आता नंबर नेक्स्ट वन, जरा थोडंसं लक्षात घ्या. तर रिडक्शन आपण घेतलं. रिडक्शन मध्ये पहिली मागाची एक्झाम्पल आपण घेऊया. When the chlorine can be converted to Cl- असं आपण लिहिलं. बरोबर आहे. बघा लक्षात घ्या. क्लोरीनच्या डोक्यावर चार्ज आहे का, नाहीये, 0 आहे. पण 2 क्लोरीन आहेत म्हणजे इथं काय पाहिजे, 2 Cl-. आता मी जर इकडं आणखीन इलेक्ट्रॉन लिहिला तर बॅलन्स होईल का. समजा मी 2 इलेक्ट्रॉन इकडे लिहिले. आता 2 क्लोरीन बॅलन्स झाले पण या साईडला कुठं चार्ज आहे का, नाही. आणि इकडे किती झाले, 2- आणि हे 2- 4 मायनस झाले. म्हणजे आपली रिएक्शन चुकते बाळांनो. लक्षात घ्या. म्हणजे इथं जर का तुम्ही क्लोरीनचं कन्व्हर्जन -1 ला करताय म्हणजे त्यानं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला किती, तर 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रिडक्शन. जमलं का बघा. लक्षात येत आहे. आणखीन एक्झाम्पल घेऊया. भरपूर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे, सावकाश क्लिअर करूया आपण. सपोज फॉर एक्झाम्पल, इफ द सल्फर कॅन बी कन्व्हर्टेड टू S2- असं आपण घेतलं. एका सल्फरवर -2 असतो, त्याला सल्फाइड म्हणायचं. लक्षात घ्या. ओके. आता इथं सल्फरच्या डोक्यावर -2 आले म्हणजे काय केलं त्यानं, लॉस झाला असणार का, गेन. कारण गेन केल्यानंतर मायनस चार्ज मिळणार. किती गेन केला, तर 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे S+2 इलेक्ट्रॉन्स, दॅट इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्शन.
पटतंय का बघा बाळांनो. ओके, आणखीन एक एक्झाम्पल घेतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल व्हॉट आय से हियर, नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट व्हेन ऑक्सिजन, ओके, विच कॅन बी कन्व्हर्टेड टू O2 मायनस. ऑक्सिजनच्या डोक्यावर -2 असतो, त्याला आपण ऑक्साईड आयन म्हणतो, बरोबर आहे. आता ऑक्सिजनच्या डोक्यावर 2 मायनस आहे, इकडं -2 आहे, म्हणजे त्यानं काय केलं असणार आहे, तर 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले असणार आहेत. दॅट इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन विच कॅन बी ऑल्सो इज द रिडक्शन. म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, जर राईट हँड साईडला मी इलेक्ट्रॉन लिहित असेल, लक्षात घ्या, तर दॅट वन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. अँड देर इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, मी लेफ्ट हँड साईडला लिहित असेल ॲरोच्या, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. पहिला पॉइंट क्लिअर. आता जरा थोडंसं समजून घ्या बाळांनो. समजा जर मी असं केलं, आता इकडं लिहितो मी, असं जर मी केलं, Cl मायनसचं कन्व्हर्जन केलं Cl2 ला, इथं तुम्ही केलंय Cl2 चं कन्व्हर्जन Cl मायनसला, मी उलट केलं, Cl मायनसचं कन्व्हर्जन मी केलं Cl2 ला. जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता हे बघा, ह्याच्या डोक्यावर -1 आहे, इथं आहे का काय, नाही, 0 आहे. म्हणजे इथं मात्र काय झालंय समजतंय का बघा बाळांनो, हा -1 होता, त्याचं कन्व्हर्जन कितीला झालं, 0 ला झालं. इथं या तुम्ही, याच्या डोक्यावर 0 आहे कारण काही चार्ज नाहीये, त्याचा काय झाला, -1 झाला. 0चा -1 झाला त्याच्या डोक्यावर, हे 2 नाही, आपण Cl मायनस घेतला चार्ज, 0चा -1 झाला, समजतंय का बघा. तर मात्र त्याचा ऑक्सिडेशन नंबर, डेफिनेशन आपण नंतर घेणार आहे, पण इथं समजून घ्या, 0चा -1 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला, कमी झाला, 0चा -1. म्हणजे जर ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय तर गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. पटतंय का बघा. म्हणजे मी इथं ऑक्सिडेशन नंबर अजून शिकवलं नाही, पण तोपर्यंतच लिहितो की ऑक्सिडेशन नंबर जर मी डिक्रीज केला तर ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रिडक्शन. ऑक्सिडेशन नंबर जर कमी होतोय तर रिडक्शन, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बघा पटतंय का. आता इकडे येतो, -1 आहे त्याचा 0 झाला, संख्या रेषा आठवा, -1चा 0 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढलाय. म्हणजे जर ऑक्सिडेशन नंबर बाळांनो इन्क्रीज होत असेल, ओके, तर ऍट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. कसं, आता हे बघा, इकडं 1 Cl आहे, इकडं 2 आहेत, आपण इथं ट्वाईस लिहिलं, आता हे बाजूला लिहितो, ओके, 2 Cl आहेत, या बाजूला 2 Cl झाले, या बाजूला 2 Cl, पण इकडं 2 मायनस आहेत. मग इकडं जर 2 मायनस पाहिजे तर काय लिहिणार, +2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इतर रिॲक्शन कशी आली बघा, बरोबर मी याच्या उलट लिहिलंय, ट्वाईस Cl मायनस, पटलं का बघा, गिव्स Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. दॅट इज ऑल्सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. म्हणजे इथं मी जर घेतलं तर त्याला मी रिडक्शन म्हटलं, पटतंय, आणि इकडं जर लिहिलं मी या साईडला तर मी त्याला ऑक्सिडेशन म्हटलं. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतोय की रिडक्शन इज अ रिव्हर्स ऑफ ऑक्सिडेशन. व्हॉट आय से, या ऑक्सिडेशन इज अ रिव्हर्स ऑफ रिडक्शन. उदाहरणार्थ आणखीन एक देतो. आता समजा ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन मी लिहिताना अशी लिहिली बघा, लक्षात घ्या, उलटी लिहितो, Na प्लस इलेक्ट्रॉन गिव्स, काय मिळणार मला, Na. म्हणजे मला Na चा मी सोडियम तयार केला. आता इथं मी काहीच लिहित नाही, समजून चला असं लिहिलं, ओके. आता याच्या डोक्यावर +1 आहे, याच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 0 आहे. +1चा 0 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. पटलं, ऑक्सिडेशन नंबर कमी तर दॅट वन इज द रिडक्शन. आणि रिडक्शन इज नथिंग बट द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. किती लागतील, +1 आहे, 1 इलेक्ट्रॉन. हे लिहिलं ऑक्सिडेशन आहे, हे लिहिलं रिडक्शन आहे. म्हणजे बाळांनो एक लक्षात घ्या, असं काय नसतं की सोडियम ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. आपण ही रिॲक्शन लिहिली, लक्षात येते का बघा. काही वेळा त्या सोडियमचं काय होऊ शकतं, रिडक्शन पण होऊ शकतं ना. सोडियमने इलेक्ट्रॉन दिलाय, पण कोणी ऍटमने इलेक्ट्रॉन दिला, आयन तयार झाला, ऑक्सिडेशन आहे. पण माझ्याकडे असतानाच सोडियम आयन आहे ना आधी, आणि सोडियम आयनचं कन्व्हर्जन मी कशात केलं, ॲटॉमिक सोडियम मध्ये केलं. मग Na+चं कन्व्हर्जन जर मी Na ला केलं, मेटलला केलं, तर मग साहजिकच इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे दॅट इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन. म्हणजे एवढं डोक्यात घ्या बाळांनो की ऑक्सिडेशन म्हटलं की आपण पाठ करतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन,
रिडक्शन म्हटलं की पाठ करतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अगदी सोपं आहे. तुम्हाला डिफाईन ऑक्सिडेशन विचारलं तर एवढंच लिहायचं आहे. ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज अ प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅरीड आउट. लक्षात घ्या, जिथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे तिथं ऑक्सिडेशन आहे. व्हॉट इज द रिडक्शन? रिडक्शन इज अ प्रोसेस इन विच गेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरीड आउट. जिथे इलेक्ट्रॉन घेतला जातो त्याला म्हणायचं रिडक्शन. दिसताना सोपं दिसतंय, मी परत परत बोलतो आणि सोपं आहे, पण कन्फ्यूज होऊ नका, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर मला जमलं ना तर मग मला कोणत्याही रिॲक्शन्स लिहिता येतात. म्हणजे मला नेक्स्ट टाइमला काय करायचं आहे तर रेडॉक्स रिॲक्शन एखादी मला दिली तर त्याच्यातलं ऑक्सिडेशन कुणाचं झालं आणि रिडक्शन कुणाचं झालं हे मला कळलं पाहिजे, त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे लक्ष देतंय का बघा. अगदी माहितीचं एक्झाम्पल घेतो. सपोज फॉर एक्झाम्पल when you can write the example between, that is the reaction between the magnesium plus chlorine. काय तयार झालं होतं आपण मगाशी घेतलं होतं, दॅट इज नथिंग बट द मॅग्नेशियम क्लोराईड. बरोबर आहे. आता ही जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं आणि रिडक्शन कोणाचं मला कळत नाहीये, समजून घ्या. पण मला एक माहिती आहे, मॅग्नेशियमवर चार्ज किती आहे रे बाळांनो, तर 0 आहे. पटतंय का बघा. क्लोरीनवर काही चार्ज आहे का, नाहीये. किती आहे, 0 आहे. बरोबर. आता मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये Mg काय आहे तर Mg च्या डोक्यावर असतं 2+. बरोबर. आणि क्लोरीनच्या डोक्यावर किती असतं, -1. पटतंय का बघा. म्हणजे MgCl2, Mg एक वेळा, Cl 2 वेळा, म्हणून मगाशी आधीच सांगून ठेवलं. मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला कसा आला कळलं. म्हणजे आता समजा मी जर इथं पहिली रिएक्शन अशी लिहिली, Mg विच कॅन बी कन्व्हर्टेड टू, काय आलं पाहिजे, Mg2+. कळलं का बघा. मॅग्नेशियमचं कन्व्हर्जन कशात झालं तर MgCl2 मधला Mg त्याच्या डोक्यावर 2+ आहे म्हणून Mg2+. कळलं बाळांनो. आणि दुसरी रिएक्शन कशी बघा, Cl2 आहे, त्याचं कन्व्हर्जन कशात झालं तर Cl- ला झालं. Cl2 नाही लिहायचा, याच्यातल्या डोक्यावर असलेला चार्ज Cl-. आता इथं 2 Cl आहेत म्हणून इथं ट्वाईस Cl- येणार आहे. लक्षात आलं. असं नाही लिहिणार आपण Cl2-. क्लोरीनच्या डोक्यावर 2- नाहीये, क्लोरीनच्या डोक्यावर -1च. असं पण नाही लिहिणार Cl2-, कारण एका क्लोरीनवर 1- आहे, म्हणजे 2 क्लोरीन पाहिजे तर काय आलं, 2 Cl- आलं. आता तुम्ही विचार करा, याच्या डोक्यावर बाबांनो 0 आहे, इथं 2+ आहे, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला, वाढला. इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, दॅट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन नंबर वाढला, इनक्रीज, म्हणजे इथं मला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असणार किती तर 2. झालं माझं काम. आली का रिएक्शन बघा बाळांनो. Mg कन्व्हर्टेड टू Mg2++, 2 इलेक्ट्रॉन्स. कसं आलं ते कळलं का. ह्याच्यामधलं मी आता हे बाजूला ठेवतो. आलं का MgCl2 चं मधलं 2 इथं Mg2+. आता नंबर नेक्स्ट वन, याच्या डोक्यावर 0 आहे, हा -1 आहे. 0चा -1 झाला, -2 नाही म्हणत मी, एवढं लक्षात घ्या. बघा हा -1 आहे, लक्षात आलं. 0चा -1 झाला, ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, म्हणजेच काय असणार, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय आलं, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. पटतंय. आता किती आहे याच्या डोक्यावर टोटल, 2-, म्हणून मी इथं लिहिणार 2 इलेक्ट्रॉन्स. कळलं का बघा. मग आता बाळांनो, धिस वन इट इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. ओके. धिस वन इट इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज द रिडक्शन. आता दोघांची काय करा, ऍडिशन करा. काय अवघड आहे रे मला सांगा. यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, यानं 2 घेतले, इलेक्ट्रॉन कॅन्सल, बॅलन्स. राहिलं काय रे बाळांनो मला सांगा, तर Mg प्लस काय राहिलं, Cl2. बरोबर. आता Mg2+ आणि 2 Cl- एकत्र आले तर तयार कोण झाला, MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड, अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज द रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे आपल्याला हे शिकायचं आहे की यू कॅन राईट हिअर व्हॉट इज द ऑक्सिडेशन, that is the loss of electron, what is the reduction, it is the gain of electron, and when you can carry out any chemical reaction at that time the oxidation and reduction can be carried out simultaneously, and this reaction is called as the redox reaction. रेडॉक्स रिॲक्शन कोणाला म्हणायचं तर ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस होतं त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शन्स बाळांनो आपल्याला अशा लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांच्या तुम्हाला डेफिनेशन कळाल्या ना तर मग खूप सोपं आहे. मी जरा थोडंसं सावकाश का घेतलं तर टॉपिक सोपा आहे, नाही असं नाही,
म्हटलं तर फटकन संपवता येईल, पण उपयोग नाही त्याचा. का तर हे बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले ना तर बाळांनो पुढल्या वर्षी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या त्या सेल रिएक्शन ज्या आहेत का नाही त्या सोप्या जातात. उदाहरणार्थ 10वीला पण तुम्ही शिकलाय इलेक्ट्रॉलिसिस ऑफ NaCl, आठवतंय का बघा. त्याच्यामध्ये ॲनोड जवळ एक रिएक्शन लिहितो आपण, कॅथोड जवळ एक रिएक्शन लिहितो, बरोबर आहे. ह्या सगळ्या रिएक्शनचा जर विचार केला ना तर तिथं नेमकं ऑक्सिडेशन कुठं, रिडक्शन कसं हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणून जरा थोडंसं मी एक्सप्लेन करतोय, म्हणजे डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, आणि त्याच्याबरोबरच आपल्याला काय लिहायचे आहेत तर रेडॉक्स रिएक्शन्स लिहायचे आहेत. आलं डोक्यात. म्हणजे याप्रमाणे आपल्याला रेडॉक्स रिएक्शन्स लिहिता आल्या पाहिजेत. जमेल. आता एक रेडॉक्स रिएक्शन आपण घेऊया आणि मग आपण थांबूया. ओके, सी फर्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट व्हॉट आय से हियर, दॅट इज द अल्युमिनियम. ओके, आता जरा लक्षात येतंय का बघा. Al प्लस O2 ऍडिशन ऑफ ऑक्सिजन असं आपण म्हटलं तर अल्युमिनियम ऑक्साईड तयार होणार आहे, आणि दॅट इज द ऑक्सिडेशन. पण तसं नाही ना. आता इथं जर का ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हटलं तर इकडे येतं ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट इज द रिडक्शन. पटतंय का बघा. म्हणजे अल्युमिनियम प्लस ऑक्सिजन घेतलं तर दोन्ही होणार आहे एकाच वेळेस. मग अल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे तर Al2O3. पटलं. आता या रिॲक्शनला तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. पटलं. आता लक्षात घ्या, मी फक्त एवढं देणार आहे, मी रिॲक्शन बॅलन्स केलेली नाही, करणार बी नाही. आता बॅलन्सिंग आपण शेवटी करूया, काय होतंय बघूया. आता एवढं कळलं पाहिजे, Al2O3 मध्ये Al हा जो आहे त्याच्या डोक्यावर किती प्लस आहेत तर बाबांनो 3 प्लस आहेत, बरोबर. आणि ऑक्सिजन जो आहे त्याच्या डोक्यावर किती मायनस तर 2 मायनस. आला का. Al2O3 असं आलं. लक्षात आलं का बघा. मग आता इथं लक्षात घेऊया आपण. Al आहे याच्या डोक्यावर किती आहे तर समजून चला इथं लिहूया Al 0 आहे, कारण चार्जेस नाही ना, काय ॲटॉम आहे, न्यूट्रल आहे. मॉलिक्युल इज ऑल्सो न्यूट्रल. O2 च्या डोक्यावर किती आहे तर 0 आहे. म्हणजे आता इथं बघा समजून चला, फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम 0चा कितीला कन्वर्ट झाला तर 3 ला. ऑक्सिजन 0चा कितीला कन्वर्ट झाला तर -2 ला. लिहिताना कसं लिहायचं बघा. आता पहिली रिॲक्शन Alचं कन्व्हर्जन कितीला झालं तर Al3+ ला झालं. आता मला सांगा 0चा +3 झाला, ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन तर देयर इज द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, दॅट वन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. म्हणजे इथं 3 इलेक्ट्रॉन्स आले, या प्रोसेसला बाळांनो आपण काय म्हणणार ऑक्सिडेशन. आलं का डोक्यात बघा. Al gives Al3+ 3 electrons, that one is called as the oxidation. करेक्ट. आता नंबर सेकंड वन. आता इथं घेऊया आपण O2. O2चं कन्व्हर्जन कशाला झालं O2-. आलं क्लिअर. आता इथं 0 आहे त्याचा -2 झाला. बॅलन्सिंग नंतर करायचं आहे, बॅलन्सिंग माहित नाही आपल्याला. 0चा -2 झाला. ॲट दॅट टाइम इट इज द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, दॅट वन इज नथिंग बट रिडक्शन. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन घेतले जाणार किती तर 2 इलेक्ट्रॉन घेतले जाणार आहेत. आलं डोक्यात. आता एक अल्युमिनियम आहे, एक अल्युमिनियम आहे. इकडं 0 आहे, हे 3+ आणि हे 3- 0 आहे, म्हणजे हे बॅलन्स आहे. इकडं बघा ऑक्सिजन 2 आहेत. आता इकडं मात्र एकच ऑक्सिजन आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर इथं ट्वाईस करावं लागेल, म्हणजे 2 ऑक्सिजन झाले. पण हे 2 ऑक्सिजन करताना काय झालं टोटल 4 मायनस झाले, म्हणजे इथं आपल्याला 4 इलेक्ट्रॉन लिहावे लागतील. कळलं का मी काय केलं ते. लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे O2 + 4 इलेक्ट्रॉन्स गिव्स ट्वाईस O2-. हिअर देयर इज अ गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन अँड दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन. आता मला रेडॉक्स रिॲक्शन लिहायची आहे, लक्षात घ्या. आता रेडॉक्स रिॲक्शन लिहायची म्हटलं की मी काय करणार दोघांची लगेच बेरीज करणार. अरे पण बेरीज केल्यानंतर यानं इलेक्ट्रॉन दिले किती 3, यानं इलेक्ट्रॉन घेतले किती 4. आता यानं 3 दिले आणि यानं 4 घेतले, चालणार नाही. When you can write the redox reaction, at that time the number of donated electron is equal to number of gained electron. जेवढे दिले तेवढे घेतले पाहिजेत ना. म्हणजे मग इथं इलेक्ट्रॉन जर बॅलन्स नाही तर मला डायरेक्ट रिॲक्शन लिहिता येणार नाही. म्हणजे मला जर ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे तर मला काय केलं पाहिजे हे मला पहिल्यांदा समजलं पाहिजे, बरोबर. मग मला काय केलं पाहिजे तर वी कॅन बॅलन्स हिअर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कसे बॅलन्स करायचे खूप सोपं आहे. यानं 3 दिले, यानं 4 घेतले, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. याला मल्टिप्लाइड बाय 4 करूया म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स, याला मल्टिप्लाइड बाय 3 करूया म्हणजे 12 इलेक्ट्रॉन. झालं का सगळं बॅलन्स. बघा बरं काहीच अवघड नाहीये बाळांनो.
पटतंय का बघा? म्हणजे इथं किती येतील 12 आणि इथं किती येतील 12. म्हणजे आता आपण ही करून घेऊया, मल्टिप्लाय करून झाल्यावर लिहूया. आता इथं नंबर थर्ड रिॲक्शन काय आलं? 4 न मल्टिप्लाय म्हणजे 4Al गिव्स काय येईल? 4Al3 प्लस 12 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे? पटलं? आता नंबर फोर्थ रिॲक्शन म्हणजे माय मल्टिप्लाइंग द इक्वेशन नंबर 1 बाय 4 इक्वेशन नंबर 2 बाय 3 वी हॅव, असं आपण म्हणू पाहिजे. तर आता इथं बघा काय आलं? थ्राईस O2 प्लस ओके काय येईल? 12 इलेक्ट्रॉन्स. आता इथं काय येणार? 3 न मल्टिप्लाय केलंय 6O2 मायनस. सो दिस वन इज ऑल्सो ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, दिस वन इज ऑल्सो रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता यानं 12 इलेक्ट्रॉन लॉस केले, यानं 12 इलेक्ट्रॉन्स गेन केले, इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. म्हणजे आता आपल्याला ऍडिशन करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. कळलं? आता बघा 12 इलेक्ट्रॉन्सला 12 इलेक्ट्रॉन्स काय झाले? कॅन्सल. म्हणजे मी आता काय लिहिणार? तर 4Al प्लस 3O2 आलं डोक्यात. मला काय मिळालं? तर आता हे मिळालेलं मी बाजूला लिहितो इथं. मला मिळालं 4Al3 प्लस आणि काय मिळालं? 6O2 मायनस. बघा लक्षात घ्या. आता एक आहे याच्यातला जर का समजून घ्या, याच्यातला मी जर एक Al3 प्लस घेतला, पटतंय का बघा, आणि इकडचा O2 मायनस घेतला, बरोबर, तर अल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय येतोय? Al2 आणि O3. बरोबर. म्हणजे याचा अर्थ याच्यातले 2 आलं बरोबर आणि याच्यातले 3 असे एकत्र येत आहेत आणि देयर इज द फॉर्मेशन ऑफ Al2O3 अल्युमिनियम ऑक्साइड. आता या अल्युमिनियम मधले 2 आणि याच्यातले 3 एकत्र होऊन एक Al2O3 होतोय. मग आपल्याजवळ हे 4 आहेत आणि हे 6 आहेत. म्हणजे Al2O3 किती येतील? आता 2 येतील. पटलं का नाही मी काय म्हटलं ते? म्हणजे मला इथं काय मिळालं? ट्वाइस Al2O3 and that reaction is called as the redox reaction. म्हणजे आता मी जर बॅलन्स करतोय तर आता इथं बघा आपण जर का हे Al प्लस O2 घेतलं, Al2O3 आहे, इथं 2 ऑक्सिजन आहेत, इथं 3 आहेत, म्हणून आपण इथं घेतलं ट्वाइस झाले 6, म्हणजे इथं घेतलं थ्राइस झाले 6. हे करताना इथं झाले 4 म्हणजे इथं आलं 4. आली का रिॲक्शन बाळांनो? बघा बरं. म्हणजे रिॲक्शन मला आता 4Al प्लस थ्राइस O2 gives twice Al2O3 when you can want to write the redox reaction. म्हणजे पहिल्यांदा पुन्हा बोलतोय की तुम्हाला एखादी रिॲक्शन लिहित असताना ऑक्सिडेशन कोणाचं झालंय लक्षात घ्या, रिडक्शन कोणाचं झालंय ते एक क्लिअर करा. रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या बॅलन्स नसेल तर ती बॅलन्स करून घ्या. पटतंय का बघा? आणि मग बाळांनो शेवटी काय लिहा? त्याची रेडॉक्स रिॲक्शन लिहा. आलं डोक्यात? मग अशा रेडॉक्स रिॲक्शन लिहिण्यासाठी तुम्हाला थोड्याशा प्रॅक्टिसला रिॲक्शन देतो, त्या रिॲक्शन लिहिण्याचा प्रयत्न करा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मग मला बिंदास्त विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, आता त्याच्या खाली एक 4-5 रिॲक्शन्स देतो, तेवढ्या रिॲक्शन्स मात्र वहीमध्ये काय करा? थोडंसं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता नंबर फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट हिअर. मी फक्त बॅलन्स करून देणार नाही, ही तुमची तुम्ही बॅलन्स होणार आहे शेवटी रेडॉक्स रिॲक्शन लिहिल्यानंतर. Na प्लस Cl2 gives NaCl. सेकंड रिॲक्शन Mg प्लस Cl2 gives MgCl2 झालंय. आता आणखीन एक घेऊया, Al प्लस Cl2 gives AlCl3. लक्ष देताय का बघा? ओके. नंबर थर्ड वन, H2 प्लस O2. At that time what happens here? There is the formation of water, H2O. Number fourth one, suppose magnesium plus oxygen gives MgO. आलं डोक्यात? या पद्धतीनं आपल्याला त्याची रेडॉक्स रिॲक्शन ही तुम्हाला मी दिलेली आहे. त्याचं ऑक्सिडेशन कोणात झालंय ते बघा, रिडक्शन कोणात झालंय बघा, आणि त्यानंतर बॅलन्स करून रिॲक्शन व्यवस्थित लिहा. ह्या रिॲक्शन बॅलन्स नाहीयेत, तुम्हाला शेवटी आले की तुमच्या बॅलन्सिंग मध्ये येतील. जमलं? म्हणजे याप्रमाणे जरा थोडीशी तुमची नोट तयार करा बाळांनो. इथं आपल्याला ऑक्सिडेशन अँड रिडक्शन याची डेफिनिशन समजावण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. थोडंसं आपण ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कशी लिहायची ती कळाली असेल. फक्त एक लक्षात घ्या, याच्यावरचे जे चार्जेस जे आपण घेतले
प्लस मायनस नाही का असं घेतलं, हे तुम्हाला आणि पुढे आपल्याला सांगायचं आहे. पुढच्या टायमिंगला आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडेशन नंबर आणि राहिलेली जी काय आर्टिकल्स आहेत ती पूर्ण करायचा प्रयत्न करूया. गडबड करण्यापेक्षा सावकाश घेतोय, पण जरा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि पुन्हा एकदा समजून घ्या. ओके, लॉट ऑफ थँक्स. थँक यू व्हेरी मच.